नमस्कार मित्रांनो, आज आपण माहिती घेणार आहोत आपल्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या एका महत्त्वाच्या डिजिटल आरोग्य योजनेबद्दल। ई सुश्रुत योजना ही योजना म्हणजे आपल्या सरकारी दवाखान्याची कामकाज पद्धत डिजिटल करणारी सुविधा आहे। या योजनेमुळे रुग्णांची नाव नोंदणी, उपचार आणि रिपोर्ट सगळे एका क्लिकवर मिळणार आहे आणि त्यासोबतच आभा कार्ड काढून आपली संपूर्ण माहिती सुरक्षित ठेवता येणार आहे। ई सुश्रुत ही योजना म्हणजे काय? ई सुश्रुत ही एक डिजिटल हेल्थ इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीम आहे। ही भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने विकसित केलेली एक डिजिटल व्यवस्था आहे। यामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये येणाऱ्या रुग्णांची माहिती, उपचारांची नोंद, औषधांची माहिती, तपासण्याचे अहवाल इत्यादी सर्व काही डिजिटल स्वरूपात साठवले जाते। ई सुश्रुत योजनेचा उद्देश काय? तर आरोग्य सेवा डिजिटल पद्धतीने अधिक प्रभावी करणे, रुग्णांचा तपशील सुरक्षित ठेवणे, रुग्णांना वेळीच आणि अचूक उपचार मिळवून देणे, रुग्णांच्या उपचार इतिहासाची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करणे, सरकारी दवाखान्याचे कामकाज पद्धती पारदर्शक ठेवणे। ई सुश्रुतमध्ये काय काय सुविधा असतात? 1 नंबर रुग्ण नोंदणी। दवाखान्यात आलेल्या प्रत्येक रुग्णांची नाव, वय, लिंग, पत्ता, मोबाईल नंबर आणि आजाराची प्राथमिक माहिती घेतली जाते। 2 नंबर रुग्णांचा उपचार इतिहास। रुग्णांचे पूर्वीचे उपचार, औषधे, रिपोर्ट्स आणि सध्याचा आजार यांची नोंद ठेवली जाते। 3 नंबर औषध वितरण व्यवस्थापन। रुग्णाला दिली जाणारी औषधं, स्टॉकमध्ये असलेली औषधं आणि शिल्लक औषधं यांची माहिती ई सुश्रुतमध्ये असते। 4 नंबर लॅब तपासणी अहवाल। रुग्णाने केलेल्या रक्त तपासणी, युरिन, एक्स-रे, ECG अशा रिपोर्टचे नोंद आणि ऑनलाईन अहवाल हे ई सुश्रुतमध्ये असतात। 5 नंबर IPD OPD व्यवस्थापन। दवाखान्यात ॲडमिट रुग्णांची IPD व बाह्य रुग्णांची OPD माहिती यामध्ये व्यवस्थित साठवली जाते। 6 नंबर डॉक्टर नोट्स आणि प्रिस्क्रिप्शन। डॉक्टरांनी केलेली रुग्ण तपासणी, निदान आणि औषधाच्या सूचना ऑनलाईन नोंदवल्या जातात। ई सुश्रुत वापरायचे फायदे: दवाखान्यातील कामकाजाचा वेग वाढतो, पेपरलेस प्रक्रिया, रुग्णांची जुनी व नवीन माहिती एका क्लिकवर, औषधांचा स्टॉक मॅनेजमेंट सोपे, आरोग्य विभागासाठी पारदर्शक व अचूक डेटाबेस, आकस्मिक परिस्थितीत लगेच माहिती उपलब्ध। सध्या ई सुश्रुत योजना कुठे सुरू आहे? सुरुवातीला ही योजना मोठ्या शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातून सुरू झाली असून आता जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी हळूहळू कार्यान्वित केली जात आहे। ई सुश्रुत योजना कशी वापरली जाते? तर दवाखान्यातील डेटा एंट्री ऑपरेटर, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, डॉक्टर्स आणि अधिकारी आपले यूजर ID व पासवर्ड द्वारे लॉग इन करून काम करतात। प्रत्येक विभागाची स्वतंत्र लॉग इन सुविधा असते। रोजची माहिती सिस्टीममध्ये अपलोड केली जाते। ई सुश्रुत योजनेमधले उदाहरणामध्ये बघू। श्री नामदेव काळे या नावाचे रुग्ण हे दवाखान्यामध्ये आले। सर्वप्रथम ज्यांचे नाव नोंदणी केली जाते, त्यांचा आजार कोणता पाहून तपासणी केली जाते व औषध दिले जातात। ही सर्व माहिती ई सुश्रुतमध्ये नोंदवली जाते। पुढच्या वेळी जेव्हा हे रुग्ण दवाखान्यात येतील तेव्हा त्यांच्या जुन्या तपासण्या व औषधाची माहिती त्वरित उपलब्ध होईल व पुढच्या वेळेस त्यांना लवकर उपचार होईल। मित्रांनो, तर ही होती माहिती ई सुश्रुत या डिजिटल आरोग्य योजनेबद्दल आणि आभा कार्डच्या फायद्याबद्दल। ही योजना आता आपल्या महाराष्ट्रातही राबवली जाते आणि लवकरच सर्व ठिकाणी उपलब्ध होणार आहे। तुम्हालाही सरकारी दवाखान्यात गेल्यावर आभा कार्ड काढून घ्या आणि तुमची आरोग्य माहिती सुरक्षित ठेवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी आपल्या आरोग्य सेवा गावातून YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।